जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्महं वन्दे परमानन्दमाधवं। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करस्प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुक्तिधराय कारुण्यसिन्धु भवदुःखहारी वीणशम्भो मजकोणतारी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्तस्यै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्रे येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः। आता आपण चतुश्लोकी भागवत बघूया। अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ब्रूतेऽर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु रतेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। भगवंतांनी आपल्या निर्गुण स्वरूपाचे जे वर्णन केले आहे। खरे पाहता निर्गुणाचे वर्णन शक्य नाही, म्हणून देवानी जळी स्थळी काष्टी पाषाणी मीच आहे, माझ्या वाचून इथे दुसरे काहीच नाही असे सांगितले आहे। भगवंत म्हणतात या संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मी होतो, या संपूर्ण सृष्टीत मीच आहे आणि सृष्टीचा लय झाल्यावर केवळ मीच असेल। भगवंत आणि सृष्टी यांचे जे द्वैत आहे ते मायेच्या प्रभावामुळे भासते, दिसते आणि अनुभवास येते। खरे पाहता मायेचा प्रभाव संपला की त्याच्याशिवाय दुसरे कोणतेही तत्व राहणार नाही। तेव्हा जेव्हा दृष्टीदोषाने एकाऐवजी दोन चंद्र दिसतात, पण खरे पाहता चंद्र एकच असतो। त्याप्रमाणे मायेच्या प्रभावामुळे भगवंत आपले शरीर पंचमहाभूतांनी बनले आणि त्याचे सेवन आपण करतो असे जरी असले तरी आत बाहेर तेच आहे। तसा भगवंत पण आतच आहे, जे अशक्य आहे, जे अक्षय आहे, सर्वत्र आहे, पूर्ण आहे आणि ज्या वाचून दुसरे काहीही नाही असे जे आत्मतत्व आहे त्याचा अनुभव ज्ञानी माणसाने अन्वय व्यतिरेकाने करून घ्यावा। हे चतुश्लोकी भागवत भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले, ब्रह्मदेवाने नारदांना सांगितले, नारदांनी भगवान व्यासांना सांगितले, व्यासांनी याचा 18,000 श्लोकांमध्ये विस्तार करून जनसामान्यांना सांगितले। गोपाल कृष्ण भगवान की जय। थोडा फक्त वेग कमी ठेवा मंगलाचरणाचा, कारण सुरुवात आहे ना दिवसाची। हां, आता तुम्हाला बहुतेक व्हिडिओ 1.25 किंवा 1.5नी बघायची सवय आहे त्याच्यामुळे ते त्याचा स्पीड वाढतो, पण ऐकणाऱ्याला रिसीव्ह होईल पहिल्यांदा ऐकतायत। प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवायचं की समोरचे श्रोते पहिल्यांदा ऐकतायत। हां, त्याच्यामुळे त्यांना समजलं पाहिजे आणि त्यांना समजण्यापेक्षा ते आधी आपल्याला समजलं पाहिजे। हां, म्हणून आणि एक परत छोटीशी हे सांगतो, ऋतेर्थ नाही, ऋ दुसरा नाही आहे, ऋ पहिलाच आहे ऋषीतला। हां ठीक आहे। हां, तर तेवढं फक्त करा, बाकी मी ठळक वेगळ्या काही हे काढले। मागच्या वेळेला ज्या वेळेला कथाभाग संपला होता त्यावेळेला जयंतरावांनी एक प्रश्न विचारला। जयंतराव, आठवत आहे का? हो, मी विचारला होता, बरोबर आहे। हां, कुठला प्रश्न काय होता? प्रश्न हा होता की जसं मत्स्य अवतारच का घेतला वगैरे, आणि काही अजून थोडेसे प्रश्न होते। नाही, त्यातला शेवटचा प्रश्न विचारा, बाकीचे नको। अच्छा अच्छा शेवटचा प्रश्न कुठला तर आठवते मला। बरं, ठीक आहे, मला आठवतोय। जयंतरावांनी विचारलं होतं हे मत्स्य अवताराचं कारण, म्हणजे त्या नेमकं सत्यव्रत राजाला म्हणजे मत्स्य अवताराचं कारण काय आणि मग भगवंताने हयग्रीव रूप का घेतलं, असा तुमचा प्रश्न होता। तर तोच प्रश्न परीक्षित राजाने विचारला की मुळात भगवान महाविष्णूच हे सगळं त्यांना सहज शक्य आहे,
तरीसुद्धा ज्याला आपण अगदी अपवित्र म्हणतो किंवा ज्या शरीराला अत्यंत दुर्गंधी येते असा प्राणी कोण, तर तो मत्स्य आहे. तर असा अवतार भगवंतांनी का घेतला आणि मग त्याला जोडून ती सगळी कथा झाली. त्याचबरोबर हयग्रीव रूप का घेतलं, तर हयग्रीव अवताराची पूर्वतयारी म्हणजे मत्स्य अवतार आहे. मत्स्यावताराची सगळी कथा आपण बघितली आणि त्याच वेळेला किंवा त्याच्या पूर्वी साधारणपणे हयग्रीव नावाचा एक दैत्य अत्यंत उन्मत्त होता आणि त्यानं तपश्चर्या करून आदिशक्ती, आदिमाया जिला म्हटलं जातं, या सगळ्याचं अधिष्ठात्री देवता, तिला प्रसन्न करून घेतलं आणि सगळ्या राक्षसांनी एकच वर या सगळ्या म्हणजे ब्रह्मदेवांकडे किंवा देवींकडे मागितलेला आहे. तर तो म्हणजे मला अमर कर, मला मरण नको. तेव्हा देवी म्हणाली की अमर तर तू होऊ शकणार नाहीस, कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहेच, स्वाभाविक आहे. तू दुसरा काहीतरी वर माग. आणि म्हणून त्या हयग्रीव राक्षसानं असा वर देवीकडे मागितला की माझा वध फक्त दुसऱ्या हयग्रीवाकडूनच होऊ देत, इतर कोणाकडूनही माझा वध होऊ नये. हे त्यांनी मागितलं देवीकडे आणि देवी तथास्तु म्हणाली. आणि मग त्यानं काय केलं की आता आपला मृत्यू हा आपल्याच स्पिशीमधल्या जे विज्ञानाचे विद्यार्थी आहेत, सायन्स बॅकग्राऊंड आहे, त्यांना लक्षात येईल, आपल्याच स्पिशीमधल्या दुसऱ्या हयग्रीव राक्षसाकडून व्हावा असा आपण वर मागितला आहे. म्हणजे दुसऱ्या हयग्रीवाशिवाय इतर कोणीही आपल्याला मारू शकत नाही. म्हणून त्यानं काय केलं, संपूर्ण जी हयग्रीव जमात होती, म्हणजे इतर जे सगळे हयग्रीव राक्षस होते, या सगळ्यांना मारून टाकलं. आणि आता तो या पृथ्वीवरती एकमेव हयग्रीव राहिला आहे. आणि त्यानं पुन्हा तो सगळा उन्माद करायला सुरुवात केली, आपल्या शक्तीचा दुरुपयोग करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला त्यानं मुळात प्रलय झाल्यानंतरही तो शिल्लक आहे. प्रलयानंतर पुन्हा ज्या वेळेला सृष्टीची उत्पत्ती झाली, त्यावेळेला जेव्हा ब्रह्मदेवांच्या मुखामधून वेद बाहेर पडले, असं म्हणतात की त्या वेदांना या हयग्रीव राक्षसांनी पळवून नेलं. आता ही झाली व्यवहारातली भाषा की राक्षसांनी वेद पळवले. ज्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये सांगतो की ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद आले आणि ते हयग्रीव राक्षसांनी पळवले. आणि आता ब्रह्मदेवांकडे वेद नाहीत, किंबहुना कोणाकडेच वेद नाहीत. कारण काय, तर ते हयग्रीव राक्षसाकडे आहेत. आणि मग ज्या वेळेला वेदांचा विस्तार म्हणजे पुढच्या सगळ्या पिढ्यांना ते शिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर ज्यांच्याकडे ते वेद आहेत त्यांची आहे. पण आता सगळे वेद गेलेत हयग्रीव राक्षसाकडे. त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना वेदाध्ययन करण्याची मुभा नाही आहे एका अर्थाने. म्हणून ते वेद परत मिळवण्यासाठी भगवंतांनी मत्स्यावतार घेतलेला आहे. तो मत्स्य आपण बघितलं त्या प्रलयकालामध्ये सत्यव्रत राजा, ती नौका, सप्तर्षी आणि इतर धनधान्य यांची बीजं घेऊन फिरतीये. आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये मत्स्य भगवंत फिरून 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 इतके दमले की असं सांगतात की ते काठावरती आले आणि त्यांना झोप लागली. एका झाडाला मागे टेकून झोपले. आता झोपल्यानंतर भगवंत निद्राधीन झाले असा उल्लेख आहे, म्हणजे मत्स्य भगवंत. आणि झोपल्यानंतर स्वाभाविकपणे आपण जर बसल्या बसल्या झोपलो
बरेच जण कीर्तनात प्रवचनात तेवढ्या करता येतात की चांगली उत्तम झोप लागावी, कारण ते शब्दच एवढे जड असतात की स्वाभाविकपणे झोप लागते. तर आपण जर त्यांचं बारकाईने निरीक्षण केलं तर त्यांची मान पुढे मागे डावीकडे उजवीकडे असं ते पडत असतात बघा. आणि हेच भगवंतांचं व्हायला लागलं. म्हणून मत्स्य भगवंतांनी काय केलं आहे तर आपल्या बाणाचा आधार घेतला आहे. बाणाचं जे टोक आहे एक टोक जमिनीमध्ये आणि एक टोक आपल्या इथे हनुवटीला असं लावलं आणि त्याच्यावरती ते निद्राधीन झालेले आहे. आणि ही निद्रा दीर्घ काळ चाललेली आहे. आता वेद ब्रह्मदेवांकडनं गेले तेव्हा ब्रह्मदेवांनी स्वाभाविकपणे विष्णूंचा जो आत्ताचा अवतार आहे तो मत्स्य अवतार, त्या अवताराच्या तीरावरती सगळे देव ऋषी सगळे जमलेले आहेत. पण भगवंतांना उठवणार कोण? कारण झोपेतनं एखाद्याला उठवलं तर पाप लागतं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे भगवंतांना उठवण्याचं पाप कोण करणार? कोणीच तयार होईना. म्हणून ब्रह्मदेवांनी वाळवीची निर्मिती केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वाळवी नावाचा किडा आहे. मागच्या कथेच्या पूर्वी काही दिवस तो वाळवी नावाचा सिनेमा आला होता. आधी एक 3-4 दिवस झाले होते. तर ज्या ठिकाणी कथा होती तिथल्या एका लहान मुलाने मला विचारलं, म्हणजे वाळवी सिनेमाची कथा भागवतातनं घेतलेली आहे का? आपण म्हणतो ना व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, ज्यांनी तो सिनेमा हा घडलेला प्रसंग आहे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं जे म्हणतो ना ते त्याची प्रचिती मला आली त्या दिवशी. आणि ब्रह्मदेवानी ती वाळवी त्या बाणाचं जे टोक होतं जे जमिनीत गेलं आहे तिथे सोडली. आणि वाळवीनं काय केलं आपल्याला माहिती आहे. वाळवी त्या लाकडी जो सगळा भाग आहे किंवा लाकूड जे आहे ते सगळं पोखरते आणि त्या वाळवीनं तो बाण पोखरला. त्यामुळे त्याचा खालचा भाग जो होता बाणाचा तो कमकुवत झाला, तो तुटला. आणि इथे बाणाचं अग्र होतं भगवंतांच्या, ते बाणाचं अग्र भगवंतांच्या मस्तकामध्ये गेलं, म्हणजे मत्स्य भगवंतांच्या. आणि भगवंतांची मान आणि शरीर खालचं जे भाग आहे धड हे वेगवेगळं झालं. म्हणजे मत्स्य अवतारामध्ये आहेत बरं का, मानव अवतारामध्ये नाही आहे. तेव्हा त्या माशाचं वरचं जे टोक आहे ते वेगळं झालेलं आहे धडापासून. आता भगवंत निद्राधीन असताना त्यांना उठवलं नाही, म्हणून ब्रह्मदेवांना काळजी वाटली की ते उठणार कसे, म्हणून त्यांनी वाळवीची निर्मिती केली आणि त्या वाळवीनं तो बाण खाल्ला, त्या बाणाचं टोक खाल्लं. आणि आता मस्तक नाही आहे, ज्यांना आपण उठवण्याकरता ज्यांची आराधना करण्याकरता आलेलो आहोत, तर आता या सगळ्या संकटातनं सुटायचं कसं? म्हणून सगळेजण बृहस्पतींकडे गेले आणि आवाज बाकीच्यांना येतोय का? नाही कट होतोय. माझ्याकडे तर काहीच बदल नाही आहे, नेटवर्क पण पूर्ण आहे. जरा बाकीच्यांनी आपलं नेटवर्क चेक करा. म्हणून सगळेजण बृहस्पतींना शरण गेले आणि बृहस्पतींनी असं सांगितलं की तुम्ही ती जी आदिशक्ती आहे, आदिमाया आहे, तिची तपश्चर्या करा, ती याच्यावरती काय करायचं ते सांगेल. मग सगळ्यांनी आदिशक्तीची तपश्चर्या केली आणि ती ज्या वेळेला प्रसन्न झाली त्यावेळेला तिनं असं सांगितलं की हयग्रीव राक्षसाला मारण्यासाठी म्हणून ही माझी योजना आहे. त्या हयग्रीवाला ठार करून भगवंत पुन्हा तुम्हाला वेद मिळवून देतील.
आणि म्हणून एका अश्वाचं शिरकलम करा आणि त्या अश्वाचं शिर या धडाला लावा. आणि काही मंत्रोच्चारण आहे, म्हणजे एका नुसतं आणून लावलं असं नाही आहे, काही साधन आहे त्याच्या मागे. अशा पद्धतीनं जंगलामधून एका अश्वाचं शिर लावलं त्या मत्स्यावताराच्या वरती. आपण हयग्रीवाचं रूप बघितलं तर ते दोन हयग्रीव अवतार बघितलात तर काही ठिकाणी अश्वाचं शिर आहे आणि खालचा देह हा मनुष्याचा आहे किंवा मत्स्याचा आहे, अशा दोन्ही प्रकारे ते चित्र दाखवलं जातं. ते अश्वाचं शिर मत्स्य भगवंतांच्या शरीरावरती ठेवलं. हा हयग्रीव अवतार आहे, म्हणजे हयग्रीव राक्षस जो होता तो अशा पद्धतीनं ती स्पीशी या पद्धतीनं डेव्हलप झालेली होती थोडक्यात. म्हणजे एकमेव हयग्रीव जो राहिला होता त्याला मारण्याकरता भगवंतांनी दुसरा पुन्हा हयग्रीव अवतार घेतला आणि त्या दोन हयग्रीव अवतारांमध्ये युद्ध झालं आणि हयग्रीव राक्षसाचा वध करून हयग्रीव भगवंतांनी ब्रह्मदेवांकडे पुन्हा वेद परत आणून दिले. म्हणून हा भगवंतांचा हयग्रीव अवतार सांगितला जातो. याच्यानंतर श्रीमद भागवतामध्ये जी कथा येते, मधल्या काही 1-2 कथा आहेत, जर तुम्ही संदर्भ ग्रंथामधनं गेलात तर च्यवन ऋषींची आणि नाभाग चरित्र. नाभागाचं चरित्र अत्यंत छोटं आहे, ते मी तुम्हाला नंतर केव्हा तरी सांगेन. पण च्यवन ऋषींची कथा मी आत्तापर्यंत कधीही प्रत्यक्ष कथा भाग चालू असताना सांगितलेली नाही. कथा म्हणून तुम्हाला मी ती नंतर केव्हा तरी सांगेन. पण तो जो फ्लो असतो आपला एक कथेमधला, त्या कथेमध्ये च्यवन ऋषींची कथा, जसं मी भगवंतांच्या मोहिनी अवताराबद्दल सांगितलं तसंच थोडंसं च्यवन ऋषींबद्दल आहे. ती कथाही तुम्ही सांगून नये असं म्हणणार नाही, पण टाळावी, म्हणजे ते चांगलं असं मला वाटतं आहे. म्हणून ती मी तुम्हाला नंतर केव्हा तरी सांगेन. आत्ता या कथेच्या ऐकून सगळ्या जो फ्लो आहे त्याच्यामध्ये ती नको. त्यानंतर जी कथा येते ती अंबरीष राजाची कथा. परीक्षित राजानं भगवंतांना म्हणजे शुक भगवंतांना विचारलं की मला राजा परीक्षित क्षमा करा अंबरीष राजाबद्दल सांगा की अंबरीष राजांना ऋषींनी शाप देऊन सुद्धा त्या ऋषींचा शाप खरा ठरला नाही. म्हणजे आत्तापर्यंत मी असं कोणत्याही ऋषींबद्दल ऐकलेलं नाही की एखाद्या ऋषींनी शाप दिला आणि तो खरा ठरला नाही. पण अंबरीष राजाच्या बाबतीत असं झालेलं आहे की ऋषींनी त्याला शाप दिला आणि तो खरा ठरला नाही. तेव्हा मला अंबरीष राजाची कथा सांगा. आणि म्हणून अंबरीष राजा याच्या चरित्रामध्ये जी त्याची कथा आलेली आहे, त्यातली जी भागवतामध्ये आलेली कथा आहे ती अशी आहे की हा अंबरीष राजा आहे, हा एकादशीचं व्रत करतो आहे. आता एकादशीचं व्रत म्हणजे काय, तर एकादशीचा उपवास करतो. आता आपण सगळेजण एकादशीचा उपवास कसा करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्या दिवशी खायला काय काय बनवायचं ह्याचीच यादी जास्त असते. खरं तर उपवास असा शब्द आहे, त्या उपवासाचा अपभ्रंश उपवास असं झाला आहे. उप म्हणजे त्याच्या जवळ आणि वास वसती करणे म्हणजे त्याच्या जवळ बसणे, त्याच्याजवळ अधिक काळ घालवणे. त्याच्याजवळ म्हणजे कुणाजवळ,
तर त्या तत्वाजवळ, मग ती मूर्ती स्वरूपामध्ये असेल तर त्या मूर्तीसमोर मंदिरामध्ये अधिकाधिक काळ या सगळ्यामध्ये घालवणे, याला उपवास असं म्हटलेलं आहे. आता मूळ हे जे एकादशीचं व्रत आहे ते कसं करायचं, तर एकादशीचं व्रत हे मुळात 3 दिवसांचं आहे. आपण जी हल्ली एकादशी करतो तशी ही एकादशी नाही. म्हणजे ते व्रत आपण एक हल्ली जे सगळं करतो ते एक कर्मकांड किंवा केलं पाहिजे म्हणून करतो, पण मूळ जे व्रत सांगितलं आहे ते अशा पद्धतीचं नाही. दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी सकाळच्या वेळेला सात्विक भोजन करायचं आहे. आणि ते सुद्धा सात्विक भोजन म्हणजे हलका आहार घ्यायचा आहे. त्या हलक्या आहारामध्ये दही, दूध आणि भात म्हणजे दही भात किंवा दूध भात अशा पद्धतीचं दशमीच्या सकाळी, बरं का, म्हणजे दुपारचं ज्याला आपण भोजन म्हणतो ते. त्याच्यानंतर दिवसभर काहीही खायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी एकादशीला आपल्याला ह्या एकादशींना वेगवेगळी नावं आहेत बघा. त्यातली निर्जला एकादशी ही या अंबरीश राजाच्या या भागाकरता म्हणून तिला निर्जला एकादशी नाव पडलं आहे. तर एकादशीला काहीही खायचं प्यायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही, म्हणून ती निर्जला एकादशी. फक्त भगवत चिंतन. त्या रात्री कीर्तन, प्रवचन, भगवंतांचं नामस्मरण असं सगळं करत तो एकादशीचा संपूर्ण दिवस आणि ती रात्र ही घालवायची. आणि त्याच्यानंतर द्वादशीला दुपारचा नैवेद्य करून पुढची तिथी लागण्याच्या पूर्वी हे भोजन करायचं. ते भोजनसुद्धा तिथी लागण्यापूर्वी आधी ब्राह्मण भोजन आहे, म्हणजे आधी दुसऱ्यांना द्यायचं आहे आणि मग आपण घ्यायचं आहे. असा हा सगळा एकूण एकादशी ह्या व्रताचा विधी आहे. असं व्रत हा अंबरीश राजा 12 वर्ष सलग करतोय. आणि आता आपल्याला माहिती आहे 12 वर्ष एखादी गोष्ट केली, 12 वर्ष तपश्चर्या असं सांगितलं आहे. का तर 12 वर्षानंतर म्हणजे या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला सायंटिफिक कारण असं आहे की 12 वर्षामध्ये आपल्या शरीरात म्हणजे आज ज्या पेशी आहेत त्या 12 वर्षानंतर नसतात. संपूर्ण शरीर आपलं दर 12 वर्षांनी नवीन तयार झालेलं असतं, म्हणून तो 12 वर्षाचा कालावधी सांगितलेला आहे. कमीत कमी कालावधी 12 वर्ष. जवळजवळ 12 वर्ष ह्याचं या पद्धतीनं व्रताचरण पूर्ण झालेलं आहे. आणि आता पुन्हा एकादशीचं व्रत त्यानं त्या वेळेला केलेलं आहे. आणि त्याचा योगायोग असा घडला की त्या दिवशी एकादशीच्या व्रताच्या दिवशी दुर्वास ऋषी आले त्याच्या राजवाड्यामध्ये. आणि त्याला अत्यंत आनंद झाला की त्याला असं वाटलं की आपण एवढी 12 वर्षाची तपश्चर्या करतोय त्याचं फल देण्यासाठी म्हणून दुर्वास ऋषी माझ्या राजवाड्यामध्ये आलेत की काय. आणि म्हणून त्याचं उपवास सुटायचा होता, पारणं व्हायचं होतं, म्हणून त्यांनी दुर्वासांना प्रार्थना केली की तुम्ही माझ्याकडे भोजनाला या, माझं एकादशीचं पारणं आहे, तर तुम्हाला आधी मी प्रसाद देतो आणि त्याच्यानंतर मी प्रसाद घेतो. दुर्वासांनी ते येण्याचं मान्य केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुर्वास ऋषी हे जे आहेत हे अत्यंत भोजनप्रिय आहेत. त्यांच्या अनेक कथा आपल्याला माहिती असतील, वेगवेगळ्या महाभारतात आलेल्या आहेत कथा भोजनाच्या संदर्भातल्या.
आणि त्यांच्याबरोबर म्हणजे दुर्वास ऋषी अत्यंत क्रोधी म्हणून पण माहिती आहेत आणि त्यांचा शिष्य परिवार पण तो सगळा मोठा आहे हे पण आपल्याला माहिती असेल. अशा सगळ्या शिष्य परिवाराला घेऊन दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे आले. त्यांनी विनंती केली की आपण भोजनाकरता म्हणून या ठिकाणी थांबावं, या ठिकाणी परत यावं. दुर्वास ऋषींनी ते मान्य केलं आणि अंबरीश राजाला सांगितलं की आम्ही नदीवर जातो, स्नान करतो आणि परत येतो. हा ठीक आहे म्हणला. दुर्वास ऋषी आणि त्यांचे शिष्यगण सगळेजण स्नानाला गेले. राजा आता द्वादशी सगळी पंक्तीची तयारी झालेली आहे. हे आल्यानंतर यांनी बसायचं, एक घास खाल्ला किंवा त्यांचं जेवण झालं की मग राजानं पुढची तिथी लागण्याच्या आधी म्हणजे द्वादशी संपण्यापूर्वी उपवास सोडायचा आहे. आणि जवळजवळ ती वेळ आता टळून जायला लागली. म्हणजे आता काही घटका राहिल्या आहेत तोपर्यंत सुद्धा दुर्वास ऋषी परत आलेले नाहीत. आणि त्यांच्याबरोबर जे नेहमीचे ब्राह्मण भोजन घेतात ते पंक्तीमध्ये येऊन बसलेत पण त्यांनी सुद्धा भोजन सुरू केलेलं नाही. तेव्हा कारण दुर्वासांच्या आधी जेवण जर कोणी केलं तर त्यांचा क्रोध ओढवून घेतला, म्हणजे त्यांच्या शापाला आपण एका अर्थाने आमंत्रण दिलं. म्हणून सगळे ब्रह्मवृंद बसलेले. पण मग काय करावं, कारण जर तिथी उलटून गेली तर जे व्रताचरण करतोय ते व्रत मोडेल. आणि तिथीच्या पूर्वी भोजन केलं नाही किंवा अन्नभक्षण केलं नाही किंवा उपवास सोडला नाही तर दुर्वासांचा अपमान होईल. अशा पेचामध्ये आता हा राजा सापडलेला आहे. तेव्हा त्या वेळेला त्यांनी इतर जे ज्ञानी ब्राह्मण होते त्यांना विचारलं की काय करता येईल. तेव्हा त्यांनी सांगितलं की राजा तू काय कर, तर भोजन करणं हे तर तुला शक्य नाही. फक्त तू काय कर तर एक पळी जलप्राशन कर, म्हणजे एका अर्थानं तुझा उपवास सुटला. कारण निर्जला करायची आहे, म्हणजे दशमीच्या दुपारच्या भोजनानंतर काही पुढे खायचं नाही आहे. त्याच्यामुळे तुझा उपवास सुटला, म्हणजे तू जलप्राशन केलंस म्हणजे उपवास सुटला असंही होईल. पण त्याचबरोबर तू अन्नभक्षण केलं नाहीस, म्हणजे दुर्वासांना ज्या कारणाकरता तू बोलवलं आहेस त्यांचा अवमान झाला असंही होणार नाही. म्हणजे त्यांना राग येणार नाही. तर हे तू अशा पद्धतीने कर. आणि म्हणून राजाने आता पुढची तिथी लागण्याच्या पूर्वी फक्त एक पळीवर पाणी प्राशन केलं. आणि ज्या वेळेला राजाने एक पहिली पळी पाणी प्राशन केलं त्याच वेळेला समोर दुर्वास ऋषी उभे राहिले. आणि दुर्वासांना अत्यंत राग आला. ते राजाला म्हणतायत की तू मला खरं तर भोजनाला बोलवलं आहेस, त्यामुळे अतिथी जोपर्यंत आपल्याकडे येऊन भोजन करत नाही तोपर्यंत यजमानांनी जेवायचं नाही, हा नियम आहे. तर तू माझ्या आधी पाळणं सोडलं आहेस हा, आणि तू माझा अपमान केला आहेस म्हणून मी तुला शाप देणार आहे. राजाने हे सगळं समजावून सांगितलं की माझं असं असं पाळणं आहे ते सुटायचं होतं म्हणून मी फक्त केवळ जलप्राशन केलं. दोन पळ्या पाणी त्यांनी प्यायलं असा उल्लेख आहे काही ठिकाणी. परंतु दुर्वासांनी आपली जटा उपटली आणि त्याच्यातून एक कृत्या म्हणजे राक्षसीण निर्माण केली आणि तिला सांगितलं की तू या अंबरीशाचा वध कर, त्यांनी माझी आज्ञा मोडली आहे म्हणून. आता बघा किती अंतर आहे त्या दोघांमधलं. तर आपण व्यवहारात काही फूट अंतर आहे, पण ती कृत्या तेवढ्या अंतरावरून अंबरीश राजाकडे जाईपर्यंत भगवंतांचं सुदर्शन चक्र आलेलं आहे. आणि ते सुदर्शन चक्र त्या कृत्येच्या मागे लागलेलं आहे.
कृत्येच्या मागे तर लागलंच, ती कृत्या सुदर्शन चक्रानं ठार केली आणि त्याचबरोबर ते सुदर्शन चक्र आता दुर्वासांच्या मागे लागलेलं आहे. आणि दुर्वास तीनही लोक फिरतायत, पळतायत, त्यांच्या मागे ते सुदर्शन चक्र लागलं आहे. म्हणजे अमरीश राजा सांगतात कथा अशी की हातामध्ये त्याच्या ती पळी आहे आणि त्यांनी तिसरं आचमन करतो ना आपण, त्यावेळेला 3दा पाणी घेतात, त्यातलं 2दा त्याचं झालेलं आहे, तिसरं आचमन राहिलेलं आहे. आणि ती कृत्या आता दुर्वास ऋषींच्या मागे लागली. दुर्वास तीनही लोक फिरले आणि भगवान महाविष्णूंना शरण गेलेले आहे की तुम्ही मला या सुदर्शन चक्रातून सोडवा. तेव्हा भगवंतांनी असं सांगितलं की या सुदर्शन चक्रावरती आता माझा अधिकार राहिलेला नाही, कारण मी ते माझा जो भक्त आहे अमरीश त्याच्याकरता म्हणून सोडलं आहे. तेव्हा या सुदर्शन चक्रावरती माझ्या भक्ताचा अधिकार आहे. तेव्हा तुम्ही जर त्याला शरण गेलात आणि त्यानं जर या सुदर्शन चक्राला थांबण्याची आज्ञा केली तर हे सुदर्शन चक्र पुन्हा आपल्या स्थानी जाईल. आणि असं सांगतात हा कालावधी 1 वर्षपर्यंत हे चाललं होतं. म्हणजे दुर्वास ऋषी पळत आहेत वेगवेगळ्या लोकांमध्ये आणि त्यांच्या मागे सुदर्शन चक्र लागलं आहे. आणि अमरीश राजा 1 वर्षापर्यंत निर्जळी त्याच स्थितीमध्ये उभा आहे. त्याच्या एका हातामध्ये पळी आहे आणि दुसरा हात त्यांनी अशा पद्धतीनं आचमनाकरता म्हणून घेतलेला आहे. आणि दुर्वासांनी अमरीश राजाचे चरण पकडले आहेत. अमरीश राजाला अत्यंत कसं तरी झालेलं आहे. एखाद्या ऋषीनं आपले चरण पकडावेत तेव्हा त्यांनी ऋषींना उठवलं आणि म्हणाला मी तुमची क्षमा मागतो. ते म्हणाले नाही, मी तुझी क्षमा मागतो, तुझी जी भक्ती आहे ती मला कळली नाही आणि माझ्या क्रोधावरती माझा ताबा राहिला नाही म्हणून मी तुला अशा पद्धतीनं शाप दिला. पण तू आता प्रार्थना कर या सुदर्शन चक्राला की ज्यामुळे हे सुदर्शन चक्र आपल्या स्वस्थानी जाईल. आणि मग त्यानंतर अमरीश राजानं त्या सुदर्शन चक्राला प्रार्थना केली की आपण आपल्या स्वस्थानी जावं, माझा कोणताही राग या मुनींबद्दल नाही माझ्या मनामध्ये. आणि त्यावेळेला असं सांगतात की ते सुदर्शन चक्र आपल्या स्वस्थानी निघून गेलं. अमरीश राजानं पुढे भगवंतांची सेवा केली, आपलं राज्य आपल्या मुलांच्या ताब्यामध्ये दिलं आणि तो पुढे वनामध्ये जाऊन मुक्त झाला. अंबर ईश अशा अंबरीश नावाची होड केली जाते. अंबर म्हणजे आकाश आणि ईश म्हणजे ईश्वर. आकाश कुठे कुठे आहे तर आकाश सर्वत्र आहे. सर्वत्र ईश्वर बघणारा म्हणून तो अंबरीश असा ह्या अंबरीश नावाची फोड केली जाते. अंबरीश राजाची कथा ही एका अर्थानं एकादशीचं व्रत काय आहे ते कसं केलं पाहिजे हे सांगण्याकरता म्हणून श्रीमद भागवतामध्ये आलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जो भगवंतांची अनन्य भावाने अशा पद्धतीची सेवा करतो आपण जी किंवा अशा पद्धतीनं भक्ती करतो तर भगवंतांची आयुध ही भक्तांच्या अधीन होतात, ती भगवंतांच्या अधीन राहत नाहीत हे सांगण्याकरता भागवतामध्ये अमरीश राजाची कथा आलेली आहे. पुढच्या भागामध्ये रामचरित्र आणि कृष्णकथा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. दुर्वास ऋषींनी महाविष्णूला शाप पण दिला ना ह्याच्यानंतर.